कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. दादागिरी खपवून घेणार नाही. बीडमधील राख आणि वाळू गँगसारख्या सर्वांना सुतासारखं सरळ करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा. तर बंदूक परवान्यांवरूनही सज्जड दम. आजारपणामुळे अजितदादांच्या दौऱ्याला धनंजय मुंडेंची दांडी. आदल्या दिवशी लेकीच्या फॅशन शो मध्ये हजेरी. गेटवे ऑफ इंडिया जवळ झालेल्या कार्यक्रमात उपस्थिती. आई वडील चुलत्याच्या कृपेने माझं बरं चाललंय. हार टोपी शालपेक्षा फक्त प्रेमाचा नमस्कार करा. कुणाच्या पाया पडू नका. आजचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे नाहीयेत. अजित पवारांचं बीडमध्ये वक्तव्य. अजितदादांनी काकांना फक्त आशीर्वादापुरतंच मर्यादित ठेवलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कोपरखळी. बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक अखेर लोकसभेत सादर. संसदेत चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार वादविवाद. थोड्याच वेळात मतदान होणार. हा फक्त संपत्तीच्या नियोजनाचा विषय. रेल्वे आणि लष्कराची जागा देशाची जागा असते. मग वक्फची जागा खासगी असू शकत नाही. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचं सभागृहात म्हणणं. रिजिजूंच्या भाषणावेळी विरोधकांचा गोंधळ. वक्फ ही मुस्लिमांची संपत्ती. आमच्या पूर्वजांनी शाळा, मदरसे, दर्गा, अनाथाश्रम, कॉलेजसाठी या जमिनी दिल्यात. आमची जमीन सरकारला हडप करायची आहे. सभा आमदार अबू आझमींचा आरोप. ज्यांची सद्विवेक बुद्धी जागृत ते वक्फ सुधारणा विधेयकाचं स्वागत करतील. उद्धव ठाकरेंमध्ये बाळासाहेबांच्या विचारांचा अंश बाकी असेल तर ते विरोध करणार नाही. देवेंद्र फडणवीसांचा निशाणा. वक्फ बोर्डाच्या संपत्तीवर लाडक्या उद्योगपतींनी कब्जा मिळवण्यासाठी प्रयोजन. विधेयकाला आरएसएसचाही संपूर्ण पाठिंबा नाही. संजय राऊतांचा आरोप. ठाकरेंच्या शिवसेनेला हिंदूंची अलर्जी. बिगर मुस्लिम व्यक्तीची बोर्डावर सदस्य नको या मागणीनंतर खासदार श्रीकांत शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका. अंबानींचं घर वक्फच्या जमिनीवर. मुस्लिम समाजातील काही नेत्यांनी कायद्याचा दुरुपयोग केला. आमदार जितेंद्र आव्हाडांचा दावा. तर हिंदू मंदिरात अब्ज रुपयांचं सोनं. सरकार तेही ताब्यात घेणार आहे का? आव्हाडांचा सवाल. वक्फ बोर्डावर बिगर मुस्लिम व्यक्तीची नेमणूक नको या अटीवर चंद्रबाबू नायडूंचा वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा. धनंजय मुंडेंवरील सुरेश असांचे आरोप तथ्यहीन. डीपीडीसीचा निधी नियमाप्रमाणेच खर्च केला. समितीच्या रिपोर्टचा दाखला देत अजितदादांकडून स्पष्ट. मुंडे पालकमंत्री असताना काम न करता बिलं उचलल्याचा धसांचा आरोप. बीड कारागृहात 2 गटात हाणामारी. मात्र एकाच गटाची दुसऱ्या कारागृहात रवानगी. मग वाल्मी कराड आणि इतर आरोपी जेल प्रशासनाचे जावई आहेत का? आमदार सुरेश धस संतापले. कैद्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप. 4 लोकांमुळे बीड जिल्हा बदनाम करू नका. बीडमध्ये जातीय सलोखा. माझ्या जातीला बदनाम करू नका. मंत्री पंकजा मुंडेंचं आवाहन. राजगुरुनगरमधील शेतकऱ्यांच्या फसवणुकीची चौकशी होणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून बैठकीत आदेश. दमानियांची ही बैठकीत उपस्थिती. धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवटांवर जमीन बळकावल्याचा आरोप. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याचं काम सुरू. कोरटकरचे वकील उद्या जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल करणार. कनिष्ठ दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात आव्हान. छत्रपती शिवाजी महाराज 100% सेक्युलर होते. शिवरायांनी अफजल खानाची कबर सन्मानाने बांधली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा. नाशकात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने शेती पिकांचं मोठं नुकसान. तर वर्धा, अकोला, नागपुरातही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. TV9 मराठीच्या अँकर हेड निखिला म्हात्रेंचा लोकाशा भूषण पुरस्काराने सन्मान. पत्रकारिता क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल अजितदादा आणि पंकजा मुंडेंच्या हस्ते गौरव. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.